राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टानं दिला निर्देश। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या त्या कारणाचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले। त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते। राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। त्यामुळे इशाद या संस्थेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवरील सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली। राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले। प्रत्येक राज्यातील कारणी मीमांसा व परिस्थिती वेगळी आहे। जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचा आदेश देता येतील असंही कोर्टाने म्हटलंय। केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती। त्यावर कोर्टाने निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालात 230 जागांवर महायुतीने यश मिळवलेलं आहे। एवढं मोठं यश मिळाल्यानंतर आता तर महापालिकेच्या निवडणुका लागतील असा सूर विरोधकांनी लगावला होता। त्यामुळे खरंच निवडणुका होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्यात 2017 पासून निवडणुका झाल्याने यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद यांचा समावेश आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.